नमस्कार मंडळी. तर मंडळी, रात्री खूप पाऊस झालेला आहे आमच्याकडं. रात्रभर झिमझिम चालू होता आणि आपण एक परवा व्हिडिओ टाकला होता उस्मानाबादी शेळ्यांवरती. खूप चांगल्यापैकी रिस्पॉन्स दिलेला आहे. तुम्ही सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे. तसंच आपल्या चॅनलला सहकार्य असू द्या तुमचं. तर मित्रांनो, आजचा विषय म्हणजे असा आहे की आपण उस्मानाबादी शेळ्यांवरती जे आमचे मित्र होते त्यांच्यासोबत आपण मुलाखत थोडक्यामध्ये घेतलेली शेळी पालकांसोबत. तर काहींचं म्हणणं आहे, बाबा समजा तुम्ही उस्मानाबादीच शेळीचं एवढं का उदाहरण देत आहेत. समजा कमेंट आहे एक जणाची की बाबा शेळी उस्मानाबादीच का पाळावी म्हणून. तर बरोबर आहे त्यांचं म्हणणं. आपण त्याच्या मनाच्या हिशोबानं जो तो व्यवसाय करू शकतो. बरोबर आहे की नाही. कोणी कोणाचं मालक नसतं. आज आपण कोणाला म्हणू शकत नाही की तुम्ही उस्मानाबादी शेळ्यावरती शेळी पालन करा, असं काही नसतं मित्रांनो. आपल्याला ज्या व्यवसायामध्ये आपल्याला आवड आहे, आज आम्ही भले तुम्हाला सांगू तुम्ही शेळी पालन करा, असं करा तसं करा, पण तुमचा जर दुसऱ्या व्यवसायावरती समजा गाय पालन म्हैस पालन असं जर काही व्यवसायावरती इच्छा असेल किंवा किराणा दुकान असो, कोणताही व्यवसाय त्याच्यावर तुमची जर इच्छा असेल, तुमचं जर प्रयत्न असेल, तर तुम्ही तो पण व्यवसाय करू शकता. आपल्या मनावर असतं. ज्याच्यात आपल्याला आवड आहे ज्या कामामध्ये, तर तेच काम त्या व्यक्तीनं करायला पाहिजे. बळजबरदस्तीनं हे काम करणं म्हणजे योग्य नाही आहे. आणि सुरुवातीला सगळं नॉलेज असल्याशिवाय कोणतंही काम, कोणताही व्यवसाय हा सोपा नाही राहिलेला. त्यासाठी आपल्याला माहिती पाहिजेच, थोडी का होईना. तर मित्रांनो, माझं म्हणणं एकच आहे की, आणि माझ्या मित्राचं पण म्हणणं तेच आहे शेळी पालकाचं, की जो 20 वर्षापासून शेळी पालन करत आहे. तर त्याचं म्हणणं काय आहे की आपली ही मूळची जात आहे, उस्मानाबादी झालं, गावरान झालं, हे मूळ आपण जसं आहेत समजा आता मूळ महाराष्ट्रातले आहोत, तसेच ती मूळची जात आहे आपली. आता बिटल झालं तर पंजाबची आहे, बोर कुडली आहे, अशा बरेच काही जाती बाहेरच्या आहेत. तर ते आपल्याकडं जास्त शूट होत नाही आहे. पुन्हा एक उस्मानाबादी शेळीचं महत्त्व असं आहे मित्रांनो की या शेळीला तुम्ही लसीकरण करा नका करू किंवा खुराक द्या नका देऊ, तर हिचं जे शरीर रचना आहे तीच राहणार. पण तुम्ही जर बिटल, शिरोही, सोजियत या अशा प्रकारच्या जर जाती निवडल्या, तर त्या जातीला आपल्याला व्यवस्थित तिचं लसीकरण, त्याला वेळोवेळी तुम्हाला खुराक चांगला द्यावाच लागणार. त्याची चाऱ्याचं नियोजन चांगल्यापैकी ठेवावं लागणार. वेळोवेळी त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागणार. यांना काही कोच मारली का शेळी, एखादी बिमार पडली का. तसं गावरान शेळ्या ह्या ज्या उस्मानाबादी शेळ्या आहेत समजा आपल्याकडे आता, तर या शेळ्यांना जास्त बिमार पडण्याचं म्हणजे एक सहनशीलता जास्त आहे यांच्यामध्ये. पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, तर यांना ते त्यांची जे हे वातावरण हे करण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे. त्याच्यामुळं यांना जास्त करून ह्या कोणत्याही रोगाला बळी पडत नाही, जास्त करून बिमार पडत नाही. पावसाळा असू द्या तुमचा, हिवाळा, उन्हाळा, तिन्ही ऋतूमध्ये ह्या शेळ्या आपल्या एकदम चांगल्यापैकी वातावरणाला. तर त्याच्यामुळं आमच्या मित्रांना जवळपास 20 वर्षे झालीत. हे काय म्हणजे तुम्हाला काय असं खोटं नाटं सांगून काही आपल्याला त्याच्यापासून काही भेटणार नाही आहे. पण जवळपास तो मित्र म्हणजे आमचा मुलगा आहे का हा सोहम, याच्या एवढा होता तेव्हापासून शेळी पालन करतोय. आज 20 वर्षे झालेत त्याला. 20 वर्षामध्ये तुम्हाला रिएटी खोटं सांगत नाही, त्या मुलानं खूप काही कमावलेलं आहे. जवळपास 5-6 एकर जमीन घेतली, ट्रॅक्टर घेतला, 2 ट्रॅक्टर आहेत त्याच्याकडं.
बांधकाम केलं घराचं, बंगल्याचं शेतामध्ये. पहिलं गावामध्ये एका पडक्या घरामध्ये राहत होते, ती पत्र होती, आपली जुनी घरं होती मातीची, पण आता चांगल्यापैकी चाललं आहे त्याचं. तर एकदम तुम्ही माणसानं चांगलं इतकं शेळ्यावरती कसं होतं आहे, तर शेळ्यावरती होतं मित्रांनो, पण याला वेळ लागतोय. हे 3 आणि 4 वर्षांमध्ये काही होत नाही. आता आपण बघा ना तुम्ही, आता मी 4 वर्षापासून शेळी पालन करतोय. माझ्याकडे शेती कमी आहे, पण आपण शेळ्या पण वाढवलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळं आपलं काही एवढं नाही, पोटा पाण्यापुरतं आपलं धकतं याच्यामध्ये. पण इथून समोर जसं जसं हे होईल तसं तसं वाढण आपलं शेळी पालनामध्ये वाढ होईल. आणि इथून समोर जेवढं तुम्ही कोणत्याही व्यवसाय असतो, शेळी पालनच नाही, शेळी पालनच नाही तर कोणताही व्यवसाय करा तुम्ही, त्या व्यवसायामध्ये तुम्हाला म्हणजे असे हे नाही की ताबडतोब तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कम भेटेल. थोडा वेळ लागेल पण होईल. वेळ लागू शकतो, पण जोपर्यंत तुम्ही याच्यामध्ये कोणताही व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला संयम ठेवावा लागतो. एकदम कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्हाला ताबडतोब काहीच भेटू शकत नाही, आणि जे लवकर भेटणार आहे ते टिकू शकत नाही मित्रांनो. ज्या व्यवसायामध्ये जर तुम्हाला फास्ट पैसे भेटत असतील तर तो व्यवसाय आतापर्यंत बरेच काही लोक असे कशामध्ये का असं ना, लवकर जर पैसे भेटले तर तो व्यवसाय जास्त दिवस टिकत नाही. आणि जे स्टेप बाय स्टेप चालला तुम्ही त्या व्यवसायामध्ये, तो व्यवसाय तुमचा कधी ना कधी तुम्हाला चांगल्या इन्कमवरती, चांगल्या पोजवरती नेल्याशिवाय राहत नाही. असे पालन म्हणजे काही लोकांना असं वाटतं की छे काय शेळी पालन करतोय बाबा, 10 शेळ्या सांभाळतोय म्हाताऱ्या माणसासारखं. पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो, या शेळ्यांवरती असे कित्येक पण बंगले, गाड्या, 4 व्हीलर अशा काही बरेच काही घेतलेले आहेत. त्या मुलाखती तुम्ही यूट्यूबवर पण बघत असाल, पण इतक्या लवकर नाही, त्याचा पण कष्ट आहे त्याच्या मागं, पाठीमागं भरपूर काही. पण नामुमकिन कोणतीच गोष्ट नाही. तुम्ही जर प्रयत्न केले तर मुमकिन 100% आहे. फक्त त्याला आपल्याला कष्ट करावं लागतात, आणि बगैर कष्टाचं कुठलंही काहीच भेटू शकत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे कष्ट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही जर म्हणले दे रे हरी पलंगावर, इतर पलंगावर तुम्हाला भेटणार नाही, त्याच्यासाठी तुम्हाला हातपाय हलावच लागतील. असे काही बरेच लोक म्हणजे हे काय शेळी पालन करतोय, 5 शेळ्यावरती काय उपयोग याचा. हो बाबा बरोबर आहे, 5 शेळ्यावरती नाही. तुम्ही जर मित्राचा, नातेवाईकांचा यांचा विचार जर केला, ते म्हणतात 5 शेळ्या काय परवडतं. बरोबर आहे त्यांचं, पण ठीक आहे. पण एक विचार करा, ह्या 5 शेळ्या जर विकल्या तर आपण काय करणार? चालते ना, याच्यावरती 4 पैसे देतात नाही आपल्याला. लोकांचं ऐकून जर ह्या शेळ्या विकल्या, आपण जर मोकळं राहिलो ते चांगलं आहे का? त्याच्यापासून काही इन्कम भेटणार आहे का आपल्याला? शेळ्या विकून जर घरी बसलो तर याच्यामध्ये तरी आपण शेळी पालन करून याच्यामध्ये 4 पैसे कमवतोय, कसं तरी आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. मित्रांनो शेळी पालन, फक्त उस्मानाबादी शेळी पालन चांगलं कशामुळे, तर मित्रांनो ही शेळी कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. याच्यामुळेच मला चांगलं वाटलेलं आहे. आमच्या मित्रांना पण त्याचा अनुभव 20 वर्ष घेतलेला आहे, म्हणून आम्ही म्हणतोय की उस्मानाबादी शेळी चांगली. बाकी तुमच्यावर डिपेंड राहिलं, तुम्हाला कोणत्या शेळ्यांवरती काम करायचं आहे ही आपली इच्छा असते. मित्रांनो तसं काही नसतं. तुम्हाला ज्या जातीवरती शेळ्यावरती काम करायचं 100% करू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो, स्किप न करता. आणि लाईक करायचा, वाटलंच कोणाला शेअर करायचं तर शेअर जरूर करायचा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.